चला तर मैत्रिणी, आज आहे बैलपोळा. बैलपोळ्यासाठी आपण गाईला वळवू. आपल्याकडे तर काय बैल नाही, तर सगळ्या शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपले शेती ठिकाणात जे राहते त्यांच्यासाठी सुद्धा बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता बाई आता मैले तर चारून घे, आपण स्वामीला पण वळवून घेऊ आता. स्वामीला पण ओवाळलं. आता आपाचं चाललंय काम, खाली शेण ओढायचं. आपा बैल नाही आपल्याकडे. हा ना, गायला ओवाळायचं, गायलाच ओवाळून घ्यायचं आप्पा म्हणतात. मग आता त्यांचा पण सण आहे, बघू दे. चल दिदी, ये इकडं पुढं. आता दिदी चारीन गाईला त्या मलिदा ये ना पुढं. धरा आप्पा चालताय. खा खा स्वामिनी. स्वामिनी कम खाय ना. स्वामिनी खा खा स्वामिनी. आपल्या कपिलेने तर खाल्लं. आता पण स्वामिनी काय खाय ना, तिला माहिती नाही. याच पहिलंच वर्ष आहे तिचं आता पोळ्याचं. बैल चाललेत गावात आता, खूप बैल आले. तर पडले ना ती. कशाला एवढे पळवायचे. हानता का म्हणे. बोल्या भोकू नको. चला तर मैत्रिणी, झाली माझी पूजा. छोटे छोटे बैल इथे घरातले, त्यांची पण पूजा झाली. त्यांना खायला गहू मांडले समोर, नैवेद्य वगैरे सगळं ठेवलंय. तर असे पुजलेत मी देव. आता घरात बैल वगैरे, आता बैल तर नाहीत आपल्याकडे, त्याच्यामुळे असेच बैल पुजलेत. आणि जाताना रस्त्याचे दाखवलेत मी आता, पण अजून गावातून काय आले नाहीत. पण आले तर आता अंधार पडता येतात, मग थांबतेत नाही सांगता येत. आणि हिथं पूजा मी केली अशी घरातली. आता बाई आता गेला गावात बैल पाहिला, ते तेव्हा आता तो पण घरातली देव बघन पूजा, पाया पडन. मग आता कधी येतोय काय माहिती, उशीर होईन. दाजी पण गेलेत पाहायला गावात, आप्पा पण गेलेत, सगळेच गेलेत. एकटीच आहे मी घरी आता. मी तर पूजा केली सगळी. तर मैत्रिणींना या जेवायला बसलेत. पुरणपोळी स्वयंपाक झालाय पूर्ण, नैवेद्य झाला, सगळं झालंय. गावातून आलाय भैया आत्ताच. भैया, बैल पाहिले का? कसे होते? हा ना, डीजे बिजे किती नाचला मग. हा, गुलाबी पूर्ण भरून आल्या. आता आंघोळ केली, बसलाय जेवायला. ते खातोय आमटी भात. आता दीदी पण नुसती आमटी भात खाते. आमटी कशी झाली दीदी? छान झाली ना. तिखट झाली का? नाही. दाजी पण बसले जेवायला. दाजी, स्वयंपाक कसा झाला? छान. आमटी तिखट झाली काय? तुम्ही मागच्या वेळेस म्हटले ती तिखट झाली ती एकदा. हा ना. बर, चाललंय दाजींचं जेवण चाललंय. सगळे जेवायला बसलेत, मी पण बसते जेवायला आता. भैया आत्ताच आला खेळून दिवसभर. त्याचं खेळण्यात चालू होतं, बैलाच्या मागं पळ इकडं पळ. चला तर घेऊ जेवण करून आता. बाय करा ना. काय मला पण दाखवायचं. मैत्रिणी जेवायला बसले मी पण. आज सोमवार आहे, उपास सोडते मी पण. सगळे बसले जेवायला. आता मी त्यांना वाढून दिला अगोदर. आता मी जेवायला बसते. चला तर आज दिवसभरात सगळं दाखवलंय तुम्हाला. सकाळी पण पूजा वगैरे केली गायची. बैल तर नव्हते आपल्याकडे, त्याच्यामुळे पूजा वगैरे केली सगळी. नैवेद्य दाखवला देवाची. इथं पण घरात छोट्या देवांची बैलांची पूजा केली.
भैया पण आत्ताच आल्या गुलाला पूर्ण भरलेला होता आणि तो आल्याबरोबर त्याने आंघोळ केली, आवरले, बसलाय जेवायला आता. चला तर या जेवायला मग. बाय.